नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट। शेतकरी मित्रांनो, आता थेट शेतकरीच भाव ठरवणार, कांदाही विकणार, त्या संबंधीचा महत्त्वाचा निर्णय। सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे। चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राइब करा। काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने। आता थेट शेतकरीच भाव ठरवणार, कांदाही विकणार। कशी व्यवस्था आहे, कसा निर्णय झाला आहे, कुठे विकणार, काय त्या संदर्भातील आहे, काय त्या संदर्भातील परवानगी घेण्याची गरज आहे का, त्या संदर्भात भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांनी काय म्हटलं आहे, सविस्तर संपूर्ण महत्त्वाची जी काही बातमी आहे ती संपूर्ण थोडक्यात शेवटपर्यंत आपण बघणार आहोत। तुम्हाला त्यासाठी एकच काम करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, बघूया सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी। बघू शकता, दिव्य मराठी एकलस किंवा महिनाभरात पुण्यात सुरुवात, आता थेट शेतकरीच भाव ठरणार, कांदा विकणार। बघू शकता महत्त्वाची बातमी, कष्टाने उत्पादित केलेला कांदा कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यावर येते आहे। या पारंपरिक व्यवस्थेतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे कांदा विक्री केंद्र उपक्रम हाती घेतला आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना कांदा विक्री करू शकतील। व्यापारी दलालाच्या विळख्यातून शेतकरी बाहेर पडल्यानंतर आर्थिक संपन्न होईल। पुणे येथून महिन्याभरात या उपक्रमाला सुरुवात होईल। केंद्रासाठी जागा निश्चित झाली असून राज्यातील प्रमुख शहरात ही व्यवस्था टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे। दिगोळे म्हणाले की दर वाढले की निर्यात शुल्कात वाढ करून दर पाडले जातात। स्वतः उत्पादित मालाचा भावही शेतकरी ठरवू शकत नाही। व्यापाऱ्यांची ही मक्तेदारी पाहायला मिळते आहे। यात कांदा पिकवणारा शेतकरी भरला जात आहे। शेतकरी स्वतः उत्पादन होत असून उत्पादक असूनही काहीच करू शकत नाही। शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी शेतकरी कांदा विक्री केंद्रे प्रमुख शहरात सुरू करणार आहे। त्यासाठी संघटना आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी विचारमंथन करत आहे। त्याची पुण्यात प्राथमिक सुरुवात करून चाचपणी केली जाणार आहे। आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर सह नाशिक, मुंबई राज्यात केंद्र उभारणार। कोणकोणत्या भागात, कुठे आणि कसे केंद्र ना, त्या संदर्भातील माहिती जाणून घ्या। पुणे येथील मार्केटमध्ये पहिल्या कांदा विक्री केंद्राची जागा निश्चित झाली आहे आणि मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूर, ठाणे, भिवंडी, छत्रपती संभाजीनगर, उल्हासनगर, वसई, पनवेल या शहरात टप्प्याटप्प्याने कांदा विक्री केंद्र सुरू होणार असल्याची माहिती अध्यक्ष भारत दिगोळे महाराष्ट्र कांदा संघटना यांनी दिली आहे। या ठिकाणी राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून विक्री व्यवस्था असे असेल। कांदा विक्री केंद्राचे काम शेतकरी स्वतःच केंद्रात येऊन कांदा विक्री करेल। त्यास वेळ नसेल तर मदतीला शेतकऱ्यांचीच मुले केंद्रात उपलब्ध असतील, त्यासाठी रोजगार मिळेल। कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेतकरी कंपन्या, पणन यांच्याकडून शेतकरी कांदा विक्रीसाठी आणणार नाही। संघटनेच्या केंद्राकडून या ठिकाणी व्यापारी निर्यातदार, संघटनेच्या केंद्रातून व्यापारी निर्यातदार, किरकोळ विक्रेते यांना कांदा द्यावा लागेल। शेतकरी सांगेल त्या भावात कांदा खरेदी करावा लागेल। प्रतवारीचा कांदा उपलब्ध ठेवण्यासाठी व्यवस्था ही केंद्रात असणार आहे। आता केंद्रात कशी व्यवस्था असणार आहे, केंद्रात असे असणार, विक्री केंद्राचे काम कसे असणार, त्या संदर्भातील हा महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐका। शेतकरी स्वतःच केंद्रात येऊन कांदा विक्री करेल। त्यास वेळ नसेल तर मदतीला शेतकऱ्यांचीच मुले केंद्रात उपलब्ध असतील, त्यांनाही रोजगार मिळेल। कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेतकरी कंपन्या, पणन यांच्याकडे शेतकरी कांदा विक्रीसाठी आणणार नाही। संघटनेच्या केंद्रातून व्यापारी निर्यातदार, किरकोळ विक्रेते यांना कांदा द्यावा लागेल। शेतकरी सांगेल त्या भावात कांदा खरेदी करावा लागेल। प्रतवारीसह कांदा उपलब्ध ठेवण्याची व्यवस्था केंद्रात असणार आहे। सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही। बघू शकता, कांदा उत्पादक संघटनेच्या नियंत्रणातून शेतकरी कांदा विक्री केंद्र सुरू होणार आहेत। शेतकरी पिकवलेला शेतमाल कुठेही विक्री करू शकतो, त्या सरकारच्या परवानगीची गरज नाही।
संघटनेचे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना म्हणताय की या ठिकाणी कांदा उत्पादक संघटनेच्या नियंत्रणातून शेतकरी कांदा विक्री केंद्र सुरू होणार आहेत. शेतकरी पिकवलेला शेतमाल कुठेही विक्री करू शकतो, त्या सरकारच्या परवानगीची गरज नाही. संघटनेचे ही शेतकऱ्यांना हितांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार असल्याची महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची या ठिकाणी अध्यक्ष भारत दिगोळे यांनी सांगितले. कोणत्याही परवानगीची आपल्याला गरज नाही, आपला माल आपण कुठेही विकू शकतो कोणत्याही भावाने. का तर ह्या ज्या काही कंपन्या आहे, कंपन्या स्वतःचं प्रोडक्ट स्वतः तयार करतात आणि स्वतःचे MRP मार्केट रिटेल प्राइस या ठिकाणी लावून, या ठिकाणी बघितलं MRP लावून ते विक्री करत असतात. परंतु शेतकरीच असा आहे जो स्वतःचा माल पिकवतो, स्वतः माल पिकवतो आणि किंमत ठरवणे हे AC मध्ये बसलेले असतात. उन्हातान्हात आपला बाप कांदा पीक, शेतातील पीक, गहू, हरभरा, कापूस, सोयाबीन हे पिकवतात. परंतु त्याला आज काय कवडीमोल भाव भेटतोय आणि हे भाव ठरवणारे कोण आहे तर AC मध्ये, ACच्या एअर कंडिशनर या ठिकाणी रूममध्ये बसून या ठिकाणी हे भाव ठरवतात. खऱ्या अर्थानं हे चुकीचं आहे आणि हे ज्याचा माल आहे त्यांनाच ठरवलं गेलं पाहिजे. परंतु आतापर्यंत आपला शेतकरी बाप अशिक्षित होता, परंतु आताची ही नवीन पिढी सुशिक्षित आलेली आहे आणि सुशिक्षित असल्याकारणानं हे आता पावलं उचलणं आपल्याला गरजेचं आहे. अन्यथा येणाऱ्या काही दिवसामध्ये शेतकरी मात्र हे पूर्ण भरडून भुगा करतील आणि शेतकऱ्यांना ही आत्महत्या करण्याची वेळ आणखीन येतील. अशी ही स्थिती जर राहिली आणि पेट्रोल, डिझेल, खत, बी बियाणे, औषधी GST लावून तिप्पट 4 पट वाढवले हो यांनी. पण कांद्याचे भाव 1 रुपयाने वाढवला, 1 रुपयाने वाढला, 1 रुपयाने वाढला तर लगेच भाव कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना, कोणकोणते निर्णय यांना आपल्याला सुद्धा ते निर्णय आणून नियम बदलून त्या ठिकाणी करत असतात. खऱ्या अर्थानं हे चुकीचं आहे आणि असे निर्णय वारंवार घेणं शेतकऱ्यांविरोधी ही यांना या ठिकाणी चांगलं महागात पडणार आहे. कारण की शेतकऱ्यांना तुम्ही 2000 रुपये देता म्हणजे फार काही उपकार तुम्ही करत नाही. 2000 रुपये देऊ नका, उलट आम्ही 2000 तुम्हाला सरकारला देतो, परंतु कांद्याला व शेतमालाला चांगला प्रकारचा भाव द्या. अहो कांद्याला भाव तुम्ही 5, 6, 7 हजार दिला तर लगेच आरडाओरडा होऊन कांद्याचे भाव 2-3 रुपये, 5, 6, 7, 8, 10 रुपये करताय. खऱ्या अर्थानं हे चुकीचं आहे. त्याचा उत्पादन खर्च आज रोजच्या घडीला 22, 23, 24, 25 रुपयाच्या घरामध्ये आहे. प्रत्येक भागानुसार वेगवेगळं आहे. काही भागात पाणी आहे तर काही भागात पाणी नाही. काही भागात बियाणं महाग आहे, काही भागात बियाणं स्वस्त आहे. अशा या प्रतवारीनुसार काही भागात 21, 22, 23, 24, 25 रुपयाच्या उत्पादन खर्च आहे कांद्याला आणि तुम्ही भाव देता 5 रुपये, 6 रुपये, 10 रुपये, 12, 15 रुपये. 15 रुपयाच्या वरती भाव तुम्ही देत नाही. खऱ्या अर्थानं आता थोडेफार निवडणूक जवळ आली आणि कांद्याचे भाव 6000, 7000, 7500 रुपयापर्यंत गेले असताना तुम्ही निर्यात शुल्क लागू केलं, निर्यात मूल्य लागू केलं आणि अशा या निर्णयामुळे शेतकरी अत्यंत हताश परिस्थितीत आहे. तरी देखील या सरकारला शेतकऱ्यांची काही तळतळ, काही शेतकऱ्यांची आत्म्याची काही का होईना भनक नाही आहे. त्यांना फक्त स्वतःचा फायदा आणि स्वतःचा फायदाच या ठिकाणी ते बघत आहे. खऱ्या अर्थानं हे योग्य नाही, पूर्णपणे चुकीचं आहे आणि येथे होणार विक्री केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. अशी होणार विक्रीची कांदा विक्री. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना व शेतकऱ्यांकडून जे काही स्वतः कांदा विक्रीचं आता थेट शेतकरी भाव ठरवणं आहे, कांदा विकणं आहे, तर ती कशी होणार आहे, काय होणार आहे, त्यांना वेळ नाही, ती कशी विक्री करणार आहे. व्यापारी व पणन या ठिकाणी बघितलं व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समित्या व शेतकरी कंपन्या पणन यांच्याकडे शेतकरी कांदा विक्रीसाठी आणणार तर नाहीच, परंतु या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेतकरी कंपन्या या ठिकाणी कशा विक्री करणार, काय आहे त्या संदर्भातील माहिती सविस्तर संपूर्ण थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक केलं असणार आहे. चॅनलवरती जर नवीन आले तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असणार आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या लाईव्ह अपडेट सर्वात अगोदर आपण बघितल्या, आवडल्या असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्कीच कमेंट करा विसरू नका. ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी, ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी नक्कीच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त
कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका। तर भेटूया असेच का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स। तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा। मात्र भेटूया पुढील मध्ये। सबस्क्राईब